असं भारतीय जनता पार्टी इतकी मोठी पार्टी, उमेदवार भारतीय जनता पार्टीकडे नाही, अशा प्रकारे कोणी वक्तव्य जर करत असेल तर त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. आज सगळ्याच प्रभागात सगळ्याच जागांवर उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या आहेत. काही आमच्या सहकार्याने स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी पक्षासोबत जिथे युती केलेली आहे तिथे एक दोन लोक तेवढीच आली नाहीत बोलण्यापेक्षा नंतर ते आले आणि त्यांनी अशी विनंती केली की जिथे 2 जागा सोडलेल्या आहेत तिथे 1 जागा आपल्याला मिळवून घ्या आणि ती आपल्या पक्षाला लढवायला त्या ठिकाणी संधी आम्हाला द्या, अशा प्रकारची मागणी काही सहकार्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी निश्चितपणे सर्व जागांवर लढणार, याच्यामध्ये काही दुमत नाहीये. सर, एक शेवटचा प्रश्न. स्थानिक पातळीवरती आता राष्ट्रवादी भाजपाची युती झालेली आहे, मात्र तुमचाच एक मित्रपक्ष आहे शिवसेना, त्यांचे अद्यापही ते तुमच्यासोबत अजूनही आलेले नाहीये. येणार आहेत का? कारण की आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, परंतु त्यांना विचारणा केली असं ते नाही म्हणतात. काय वाटतं पुढे चित्र काय पाहायला मिळणार आहे? नाही, ह्या बाबतीत आम्ही अजून चर्चा केली नव्हती. मी आमच्या मुलाखती झाल्यानंतर आमच्या सगळ्या सहकार्यांशी बोलल्यानंतर सगळ्या सहकार्यांच्या मनामध्ये असंच आहे की आपण राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकारमध्ये आपण युतीत आहोत, राज्य स्तरावर आपण युतीत आहोत, तर आपण स्थानिक पातळीवर ही युतीत असलं पाहिजे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना अशा दिलेल्या आहेत की खालच्या पातळीवर म्हणजे स्थानिक पातळीवर तुम्ही युतीच्या संदर्भातील चर्चा करा, तुम्हाला योग्य वाटत असेल की युती करा, शक्यतो युती करा. आपण महायुतीमध्ये सरकार चालवतो, त्याच्यामुळे महायुतीमधूनच सगळ्या निवडणुका लढल्या पाहिजेत, अशा प्रकारच्या सूचना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये त्या स्तरावर या बाबतीतल्या चर्चा सुरू आहे. तशी आम्हीही 1-2दा फोनवर संवाद साधलेला आहे, प्रत्यक्षात आमची बैठक झाली नाही. आमच्या सहकार्यांची रास्त भावना अशी आहे की आपल्याला महायुतीमध्ये महाराष्ट्राचं सरकार असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे चर्चा करणं आवश्यक आहे. उद्या जर आमचा मित्रपक्षाच्या लोकांचं म्हणणं असेल की आम्हाला युती करायची नाही तर ते त्यांचं मत आहे. आम्ही आमच्या परीने आज ही मी मुलाखती घेतल्यानंतर वामन म्हात्रे यांच्याशी मी फोनवर संपर्क साधला, त्याला सांगितलं युतीच्या बद्दल आपल्याला बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. बरीच चर्चा त्यांनी माझ्याशी फोनवरच केली. त्यानंतर एकत्र बसावं अशा प्रकारची सूचना मी त्यांना केली. आता नंतर पुन्हा आम्ही याच्यावर बोलणार आहोत, आम्ही प्रयत्न करणार आहोत. उद्याच्या दिवसात युती जर झाली नाही तर त्याचे खापर उगीच आमच्यावर फुटायला नको. आता तुम्ही तर सांगता जाहीरपणाने ते सांगतात आम्हाला करायची नाही, याचा अर्थ त्यांना युती करायची नसेल. आता त्याने युती करायची नसेल तर प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने तयारी करत असतो. कोणाला करायची नाही म्हणून भारतीय जनता पार्टी लढणार नाही अशा प्रकारची भावना भूमिका ही कुठेच पुढे येऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही प्रयत्न करून बघू, नाही झालं तर आम्ही लढायला तर तयार होतो सगळी.